कसलं मस्त असं वातावरण आहे बघा. काल आली बरं का इकडं लग्नाला. भाऊ आलता 4 चाकी गाडी घेऊन. मला म्हणत होता 2 व्हीलरवर जायचं, धगधग करू नको म्हणून 4 चाकी घेऊन कार घेऊन आलता मला खास नेण्यासाठी. पाऊस ती कुठं लागून येईन तसंच झालं बरं का. नेहमी रस्त्यातच मला पाऊस लागला. किती भारी असं वातावरण झाले बघा. इथं शेवग्याची बाग आहे, कसली मस्त आहे बघा. बरं सगळा मोहवरती लागलाय आणि चूक एवढी झाली की झाडं अशी डेरेदार करायची, ती पूर्ण वर अशी गेली. ती लगीन घरा इतकी धावपळ उठली आहे, सगळी खाली माणसं जायती बघा. ही मंडप दिलाय, त्या साईडला पुढं मंडप आहे आणि आम्ही आहे इथं टेरेसवर. बघा हे असं मस्तपैकी सजवलं आहे बरं का बंगला. ही रात्रीच्याला एवढं भारी दिसतंय ना, मस्त असं दिसतंय. आम्ही म्हणजे असं वर कोणच नाही हवेला म्हणलं तर. ही अशी लहान बारकी आणि त्यात मला काय खाली जमना, लईच धगधग वाटायला लागली. श्वास घ्यायला जरा हायच की हो माणसांची बडबड ती, त्यामुळं म्हणलं चला वर जाऊया. मोकळे हवा मस्तपैकी, मस्त वातावरण आहे असं. तर हे मामीच्या इकडची पाहुणी ती बरं का, बहिणीच्या मुली आहेत त्या. आणि एवढं भारी येते ना, तर नवरदेवाला मेहंदी काढली, 1 नंबर अशी मेहंदी काढली बघा. असं नाही मला काढते का ना मेहंदी? हे बघा माझा हात अजून असंच आहे. बांगड्या आधी भरले त्या मस्तपैकी अशा. आणि तुला सई काय झालं लाजायला? गेली पळून सई. तर भारी वाटते बरं का असं. तुम्ही माणसाला खालचं काय दाखवलं नाही, बांगड्याचा ते राडा चालू आहे. तिकडं आजी बोलते बघा फोनवर. आणि ही ताईनं पण बांगड्या घातलेल्या दाखव घे. तर कशा मस्त बांगड्या घातल्या त्या बघा. तिकडं आजीला शॉक बसला. हा काय मग काय मग आता मग कुठं जायचं? पडपडलं जायचं? 150 रुपयाला मावडीच्या दिल्या नाही त्या. मावडीच्या दिल्या नाही त्या 150 रुपयाला साध्या. हा ही कवा द्यायची होती. तर कासारीनं काय केलंय, ही आमच्या हातातल्या जी बांगड्या येत्या ती 100 रुपये सोडून 200 सोडलं, 250 पर्यंत घेतले ते. त्यामुळं आजी भरडायला लागली या. म्हणती या तुला कळत नव्हतं का कमी रेट करायचा? असतं एवढं तेवढं राहतंच. आणि सईचं काय चालू आहे काय माहित, नुसती हसते माझ्याकडे बघून. तिला पण मी ब्लॉग करते म्हणून हसू येतंय काय की बहुतेक तर. आणि ह्या दीदीचं एवढं भारी मला का वाटलं माहिती आहे का, एवढी लहान असताना इतकी छान मेहंदी काढली होती नवरदेवाला, दोन्हीच्या दोन्ही हातावर. आणि जे काय असलेलं कार्यक्रम जे काय तुम्हाला सांगते, अक्षदादी केलेल्या ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच सगळं. एवढं भारी बरं का मेहंदीचा कार्यक्रम. ती आता तुम्ही म्हणसाल मेहंदीचा कार्यक्रम झाला एवढा, मग तुझ्या हातावर मेहंदी कशी नाही? तर मी सगळ्याला काढत होती, त्यामुळं मेहंदी म्हणजे आता जे काय असलेले आमच्या मामी आजी सगळ्यांना काढली, त्यामुळं ते राहिले ते. आणि तुम्ही एवढ्या थोड्या बांगड्या कशा घातल्या त्या का? आता काय नाही, ह्या दोघींचं तर मिठी मारूनच चाललंय. त्यांचं काय नाही, त्यांना जाऊ द्या, असंच खेळू द्या. पण भारी वाटते ना तिथं? भारी वाटते ना? भारी वाटते. हां मराठी बोला येतं का नाही? कन्नड पण येतं? कन्नड पण येते. बोल बरं थोडं. बोल घे. काय बोलू? काय बोलू म्हणा. आम्ही इकडं लग्नाला आलोय म्हणा. मन बर बघू. कन्नड मध्ये ना कन्नड मध्ये 9 मध्ये की बनते देव बघा. किती शॉर्ट मध्ये, किती छोटं, लगेच उरकलं ना. आपलं मराठी बोलायचं म्हणल्यावर किती लांबतं बोलावं लागतं. आणि हिनं लगेच थोडंच बोलून. आणि कसं झालं माहिती आहे का, मामीचं माहेर तिथं कुठल्या गावाला मैंदर्गी. हां मैंदर्गीला. तिकडं असल्यामुळं सगळ्या ह्यांची भाषा ती काय असेल ती राहणीमानी ती सगळं तिथलंच. आणि भारी ती बरं का, प्रेमळ माणसं आहे ती, एवढी भारी आहे ती ना, खरंच स्वभाव लय भारी. खाली सगळी आहे ती बरं का, पण लय दगदग नको वाटायला लागलो सगळ्यांचा कालवा ती ऐकवायला. म्हणून म्हणलं चला वर जाऊया आपण मस्तपैकी टेरेसवर. म्हणलं तुम्हाला पण दाखवावं थोडं. मामाच ही वरच्या साईडच्या 2 खोल्या येत्या बघा. एक खोलीचं नियोजन कसं आहे, नवरी आणाय गेली ती. होय तिथं नवरी आणाय गेली ती ना. आता नवरी यायची, नवरीचं स्वागत व्हायचं बघायचं आता मस्तपैकी. हा कुरवले यायचे त्यांच्यासोबत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल नवरी आणायला कोण गेले, तर नवरी आणायला माझी स्वतःची मावशीच गेली आहे.
म्हणजे नवरदेवाची आत्या गेली आहे, त्यामुळं बाकी काय असेल ते घरचं आमचं. आणि आजच देवदेव सगळं म्हणजे काय असेल ते गावदेव ती केले ते. तर बघा इकडं सगळं कसं मस्त वातावरण, म्हणजे कसं हिरवंच बघायला भेटणार. आपल्या इकडं पाण्याची कमतरता आहे हो, पण इकडं कशाची कमतरता नाही. नदी ठिकाणची राहण्याची एकदम भारी. आता बघा इकडं ऊस आहे सगळा बघायला गेलं तर. आणि इकडं शेवग्यात पण पपई लावली आहे बघा, नारळाची झाडं, रस्ता कसलं भारी वाटतंय बघा की. कसं म्हणजे हे असं असलं ना वातावरण भारी वाटतं. हा व्हिडिओ काढते तुमच्या दोघींचा, काढू का? नवीन वाटतंय सगळं, नवीन. पण ह्या दीदीला भारी वाटलं बरं का, आपल्या व्हिडिओमध्ये पण मस्त बोलली बरं का ती. होय ताईनी नाही लाजली. ताई पण आता जरा लाजायला लागली आहे, नको म्हणती मम्मी व्हिडिओमध्ये यायला. होय जाऊ दे, त्यांचं ती राहणारच. बांगड्याची ती धावपळ, चहाचं पातीला तर बंदच नाही. चहावर चहा. आणि एक चांगलं म्हणजे काय माहिती आहे का, ताईनं आल्यापासून जरा खोड्या कमी केल्या. त्या खोड्या केल्यावर काय असतं माहिती आहे का तिला? माहित आहे. काय आहे? पप्पाला लगेच फोन करून मी बोलवून घेणार आहे, मग तुला मी पाठवणार आहे माघारी. नाही ना, तू जात नाही ना. तर ताईला उद्या मेकअप मध्ये बघायची. ताईला उद्या लग्न आहे ती म्हणा, उद्या मी फ्रॉक ती घालणार आहे, मला बघा म्हणा. नको का? नको तर राहू दे. तिला काय असेल तिचं आवरलं, कठीण ती करून आणली व्यवस्थित. म्हणजे आता ते सगळं, आता उद्या लग्न म्हणजे आज किती धावपळ आहे. अन्न पण आले तर सगळी पाहुणे रावळी सगळी गोळा झाली. ती घर असं गच्च भरलंय नुसतं. कुठं सुद्धा असं नाही की घर मोकळं आहे. सगळं बाहेरची गावातल्यांची साथ. मामा सरपंच असल्यामुळं एक साल सगळी येते ती, अजून येते ती. आज तर होय दिदो, मेहंदी कधी काढायची? आता काढायला लागले मामी खाऊन की. कामं कोणी करायची? कोणाला दाखवायचंय? तुषारला काय? आणि तुला नको वाटते आणि त्याला दाखवा म्हणती काय? हे ती लाजती या, तिला नको वाटते या. नवीन आहे ती हो, लाजती ती, नको वाटते त्यांना. बघा की गाडी आहे ती. तुम्हाला ती पुढचा परिसर दाखवला असता, पण मी घरावर त्या म्हणजे ह्याला काय म्हणते ती ग, स्लॅपवर. पण ही टेरेस काय म्हणते ती? टेरेस म्हणते ती काय. बघा पुरी शिकवायला लागल्या मला पण एवढं नाही माहीत, कारण आमची घर एवढी मोठी नाही ती ना. मामाची पण परिस्थिती नाजूकच होती. आता घर बांधले, त्यामुळं आता ह्या टेरेसवरनं आपलं बघायला, हवा घ्यायला चालू आहे.